श्री राम समर्थ भाग क्रमांक 74-74. श्रीराम. माझा आवाज येतो ना? ऐकू सगळ्यांना? हो, येतोय स्पष्ट येतोय. देव असुरांचं युद्ध संपलं, परंतु भगवंताने जो अवतार धारण केला होता मोहिनीचा, हा खरोखर एक अतिशय वेगळ्या प्रकारचा असा अवतार होता. जसं नरसिंहाचा अवतारसुद्धा एक वेगळ्या प्रकारचा अवतार होता, तसा हा अवतारसुद्धा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा असा अवतार होता. आणि त्याची पण चर्चा खूप चालू होती की हा काय अलौकिक अवतार हा सुद्धा भगवंताने घेतला होता. आणि ह्या अवताराविषयी जेव्हा भगवान शंकरांकडे हा विषय आला, त्यावेळेस भगवान शंकरांच्या पण मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की खरोखर काय ही लीला केली आहे विष्णूंनी. असं कुठलं रूप त्यांनी धारण केलं की ज्याच्यामुळे हे असुर सगळे वेडे झाले आणि आपल्याकडचा अमृत कलश त्यांनी मोहिनीच्या हातात दिला आणि तिने तो सगळा देवांना वाटून टाकला. आणि देवांना वाटत असतानासुद्धा असुर शांत राहिले. ज्यांनी तो हिसकावून घेतला होता ते पण शांत राहिले. त्यांच्या समोर हे होत असताना पण त्यांनी काही केलं नाही. म्हणून त्यांच्या मनात असं कुतूहल निर्माण झालं की खरोखर अशी काय लीला असेल किंवा हे रूप काय असावं की ज्याच्यामुळे असुरांनी हातातला अमृतसुद्धा त्यांना देऊन टाकलं. काय असेल हे? आणि त्यांना ते रूप बघायची इच्छा निर्माण झाली. आणि म्हणून अर्थात त्यांनी ठरवलं, चला आपण बघूया काय भगवंताचं हे रूप आहे. आणि भगवान शंकर अर्थात नंदीवर स्वार झाले पार्वतीसह. गौरी मातेला त्यांनी अर्थात आपल्याबरोबर घेतलं, पार्वतीला त्यांनी आपल्याबरोबर घेतलं आहे. आणि ते नंदीवर स्वार होऊन बरोबर सर्व भूतगणांना बरोबर घेतलं. लवाजमा सगळा घेतला त्यांनी. लक्षात ठेवा, ते असेच नाही आले. सगळा लवाजमा त्यांनी आपल्याबरोबर घेतला. आणि ते अर्थात या ठिकाणी जिथे भगवंत होते त्या ठिकाणी आले. आल्यावर ते अर्थात भगवान विष्णूने त्यांचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं की बाबा आज दोघंही जण पती पत्नी एकत्र आले. आनंदाची गोष्ट आहे. भगवंतानी त्याचा खूप सन्मान केला. महादेवाने सगळा सन्मान स्वीकारला आणि नंतर म्हणाले की भगवंता, मी तुमच्याविषयी काय म्हणू? सगळं चराचर जे आहे ते आपणच चालवत आहात. मूळ पुरुष आपणच आहात. सगळे जे खरे भक्त आहेत ते बाकी कुठलीही इच्छा न ठेवता फक्त आपल्या चरणाची सेवा करत असतात. जे खरे निस्सीम भक्त असतात ते सगळ्या गोष्टी आपल्यापासून निर्माण झाल्या आहेत, परंतु आपल्यामध्ये त्यातली एकही गोष्ट नाही आहे. कुठलाही रजोगुण किंवा तमोगुण किंवा असे काही तुमच्यात नाही. तुम्ही सगळ्याच्या पलीकडे आहात. असे तुम्ही भगवंत आहात. तुमचं रूप अर्थात सामान्य लोकांना कळणं कठीणच आहे. जिथे जिथे भले भले मोठे ऋषीमुनी आहेत त्यांना पण समजत नाही, तर सामान्य लोकांची काय कथा आहे? मग ते असुर आणि मनुष्यगण तर सोडूनच द्या, ते तर तुमचं रूप समजणं त्याला कठीणच आहे. आणि असे हे आपण आहात. आजपर्यंत आपण ह्या पृथ्वीचा बचाव अनेक वेळा केलेला आहे. अनेक संकटं आली आणि प्रत्येक संकटामध्ये आपण विविध वेळेस विविध अवतार धारण केलेत आणि या चराचराचं रक्षण केलं, या धर्माचं रक्षण केलं. आणि आत्तासुद्धा आपण एक जबरदस्त अशी एक लीला केली, अभूतपूर्व अशी लीला केली आणि मोहिनी रूप धारण केलं. आणि जी अशक्यप्राय गोष्ट होती की जे अमृत असुरांनी नेलं होतं ते त्यांच्याकडून आणणं हे जवळपास अशक्य होतं. कारण देव दुर्बळ होते आणि असुर प्रबळ होते. त्यामुळे नक्कीच त्यांनी ते अमृतपान केलं असतं ह्यात शंकाच नव्हती. परंतु आपण अशी लीला केलीत, अशा प्रकारचं सुंदर रूप धारण केलं एका स्त्रीचं की ज्याच्यामुळे हे सगळे असुर वेडे झाले. आणि तो अमृत कलश त्यांनी तुमच्या स्वाधीन केला मोहिनी रूपामध्ये. आणि तुम्ही अर्थात ते सर्व देवांना पाजलत. आणि म्हणून मला हे ऐकल्यावरती खरंच कुतूहल निर्माण झालं की असं काय आपलं रूप होतं की ज्याच्यामुळे असुरांनी
अमृत पण देऊन टाकलं. अशी कुठली जादू तुमच्या रूपामध्ये होती हे मला बघायची इच्छा झाली. तेव्हा हे रूप आपण मला दाखवू शकाल का? हे रूप बघण्यासाठीच मी सपत्नी इथे आलोय. सपत्नी नव्हे, सगळा परिवार घेऊन आले. भूत प्रेत पिशाच सगळे बरोबर आहेतच. तेव्हा हे रूप बघायची मला इच्छा आहे. अर्थात मला आणि माझ्या सर्व गणांना, पार्वतीला सुद्धा बघायची इच्छा आहे. तेव्हा आपण दाखवाल का हे? जेव्हा भगवान शंकर असं म्हणाले तेव्हा भगवान विष्णूंना थोडंसं हसू आलं. ते थोडेसे हसले आणि म्हणाले की काय करू. तेव्हा जी परिस्थिती अशी होती की युद्ध करण्याने काम झालं नसतं. देवांची पहिले म्हणजे मनस्थिती पण नव्हती आणि शारीरिक शक्ती पण तेव्हा त्यांची नव्हती की युद्ध करू शकते. मग आता काय करणार दुसरं. हा एकच भाग शिल्लक होता आणि म्हणून मी हे अशा प्रकारचं हे एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि हे सगळं केलं. अर्थात माझं जे रूप होतं, या रूपामुळे अनेक लोकांना खूप अशा प्रकारची वासना निर्माण झालेली आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा माझं हे रूप असं काम भावना उत्तेजित करणार आहे, हे लक्षात ठेवा. अर्थात भगवंताने सांगितलं की माझं रूप जे आहे त्यातून काय गोष्ट होऊ शकते हे त्यांनी सूचित केलं थोडक्यामध्ये, की माझं हे जे रूप आहे ह्याच्यामुळे काम वासना उद्दीपित होऊ शकते असं त्याने स्वच्छपणे सूचित केलं. परंतु जे काय असेल ते असू दे, तेच तर त्यांना बघायचं होतं की खरोखर काय असं रूप आहे की एवढे सगळे भाळले, सगळे असुर. म्हणून ते म्हणाले नाही ठीक आहे, जे काय तुम्ही सांगितलं मी ऐकलं, मला आपलं रूप बघायचंच आहे. अर्थात अशा प्रकारे त्यांची इच्छा काय म्हणल्यावरती दुसऱ्या क्षणी एक चमत्कार घडला. भगवान शंकर जिथे बसले होते ते समोरच एक अतिशय सुंदर असं उपवन तयार झालं. अतिशय सुंदर. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशी वास सुंदर असलेली अनेक झाडं होती. फुलं झाडं ज्याला म्हणतो की सुवासिक फुलं झाडं खूप होती तिकडे. अनेक प्रकारचे पशु होते, अनेक प्रकारचे पक्षी होते, अनेक प्रकारची सरोवरं होती. अतिशय मनोहर असं हे उपवन होतं. आणि याच उपवनामध्ये एक अतिशय सुंदर लावण्यवती अशी स्त्री, जिने अतिशय सुंदर अशी साडी नेसलेली होती, पैठणी ती नेसली होती रेशमी, आणि तिच्या हातामध्ये एक चेंडू होता. जो चेंडू घेऊन ती स्वतःशीच खेळण्यामध्ये मग्न होती. अर्थात तिचं शरीर अतिशय कमनीय होतं. आपल्या भाषेत जसं आपण म्हणतो की एखाद्या सौंदर्य स्पर्धेमध्ये जेव्हा एखादी स्त्री उतरते तिच्यासाठी ज्या प्रकारे असायला पाहिजे त्या प्रकारचं वर्णन भागवतामध्ये केलं की अतिशय सुंदर असा तिचा देह होता, कमनीय असं शरीर होतं आणि अतिशय लाडीकपणे तिच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते बघितल्यावरती कुठलाही एखादा पुरुष जो आहे त्याच्या मनामध्ये कदाचित अशी वासना येऊ शकली असती. अशा प्रकारे तिच्या चेहऱ्यावरचे भाव पण होते. आणि अशा प्रकारे ही जी स्त्री होती हिचे केस सगळे मोकळे होते. मुख्य म्हणजे केस अतिशय सुंदर होते, पण केस पूर्णपणे मोकळे होते. आणि अशा प्रकारे कुठल्याही कोणाकडे न बघता ती हातामध्ये चेंडू घेऊन खेळत होती. खेळता खेळता अर्थात भगवंत हे तिचं रूप बघत होते. भगवान शंकर तिच्या रूपाकडे बघत होते की काय हे सौंदर्य, खरोखर स्वर्गीय सौंदर्य. स्वर्गीय हा शब्द लहान पडेल. स्वर्गात असं सौंदर्य नाही आहे, असं सौंदर्य मी कधी बघितलं नाही. काय हे सौंदर्य, असं हे सौंदर्य होतं की भगवंत तिच्याकडे एकटक बघायला लागले. आणि एकटक बघत असताना असं घडलं की तिने सुद्धा भगवान शंकरांकडे बघितलं. आणि अर्थात भगवान शंकरांकडे जेव्हा मोहिनीने बघितलं तेव्हा भगवान शंकरांवरती त्याचा परिणाम घडला. जसं लौकिकात घडतं सामान्य व्यक्तीचे, तसं इथे असामान्य व्यक्तीच्या बाबतीत घडलेलं आहे की लौकिकामध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो, जर आकर्षण निर्माण झालं आणि जर त्यावेळेस त्या स्त्रीने किंवा त्या पुरुषाने जर त्याच्याकडे बघितलं तर त्या दोघांनाही एकमेकाविषयी आकर्षण वाटू शकतं.
हे लौकिकामधली गोष्ट आहे. परंतु इथे अलौकिक गोष्ट घडत होती की भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केलं आणि भगवान शंकर त्या रूपाकडे बघतायत आणि मोहिनी रूपातल्या ह्या भगवंताने जेव्हा भगवान शंकरांकडे बघितलं तेव्हा भगवान शंकर क्षणभर देहभान विसरले. आणि त्याच वेळेस असं घडलं की त्याच वेळेस वारा सुटला होता आणि त्या वाऱ्यामुळे अर्थात तिची साडी, तिचं वस्त्र जे आहे ते उडून गेलं आणि तिचं शरीर जे आहे ते अर्थात कमनीय दिसायला लागलं आणि भगवान शंकर त्याच्याकडे टक लावून बघत होते. आणि तेच फक्त बघत नव्हते, तर त्यांच्याबरोबर असलेली सगळ्या लोकांची हीच अवस्था झाली होती. सगळे गण जे होते ते पण बघत होते की काय हे सौंदर्य. बरोबर पार्वती होती, ती पण बघत होती की काय हे सौंदर्य, अप्रतिम सौंदर्य. आणि अशा प्रकारे भगवान शंकर तिच्याकडे एकटक बघत असतानाच तिने तिथून भगवान शंकरांकडे एक सुंदर कटाक्ष टाकला आणि हातात चेंडू घेऊन ती पळायला लागली. कटाक्ष टाकल्यावरती नंतर जेव्हा तिने पळायला सुरुवात केली, भगवान शंकरावर त्याचा अर्थात परिणाम घडला आणि भगवान शंकरांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं भान त्यांचं सुटलं आणि ते तिला पकडायसाठी निघाले. नंदीवर बसले होते, ते खाली आले. पार्वती माता एकीकडे, गण एकीकडे, सगळं जग एकीकडे आणि भगवान शंकर मोहिनीच्या मागे लागले. आणि अर्थात मोहिनीसुद्धा जेव्हा तिने बघितलं की भगवान शंकर मागे येतात, ती पळायला सुरुवात केली. कधी या झाडामागे लपते, कधी त्या झाडामागे लपते. आणि अर्थात ती जितका वेळ लावत होती तितकं तितकं यांच्या मनामध्ये इच्छा तिच्याविषयी जास्त दाट होत गेली. त्यांना जगाचं भान राहिलं नाही की आपण कुठे आहोत, काय करतो आहोत, काहीही भान राहिलं नाही. इतकी अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. आणि जसा एखादा हत्तीणीच्या मागे लागतो मदोन्मत्त, तसं असं म्हणतात की एखादा हत्ती जेव्हा मदावर येतो आणि तो जर असा वेडा झाला तर त्याच्यामध्ये कोणी जरी आलं तर तो त्याचा समूळ नाश करतो. असं तर आहेच आहे की मदावर असताना जर कोणी त्या हत्तीला अडवलं तर तो बेभान असतो, त्याच्या पूर्ण बुद्धीवरती मद असतो, कामवासना असते आणि मग जर मध्ये कोणीही जरी आला तर तो त्या गोष्टीचा समूळ नाश केल्याशिवाय राहत नाही. अशी अवस्था हत्तीची असते. म्हणून त्याने वर्णन हत्तीचं केलं आहे की भगवान शंकर जे आहेत, जसं एखादा मदोन्मत्त हत्ती अतिशय शक्तिशाली हत्तीणीच्या मागे लागतो, तेव्हा जसं होतं तसं भगवान शंकर शक्तिशाली शब्द कमी पडेल अशी यांची अवर्णनीय शक्ती आहे. पण आज ते मोहिनीच्या मागे धावत सुटले आणि मोहिनी अर्थात त्यांना हुलकावणी देते, या झाडाकडून त्या झाडाकडे, त्या झाडाकडून या झाडाकडे, आणि हेच तिच्या मागे धावतात सगळ्या गोष्टीचं भान विसरून. परंतु हे फार थोडा वेळ चाललं आणि थोड्या वेळाने असं घडलं की मोहिनी त्यांच्या हाताशी आली आणि मग अर्थात भगवान शंकरांनी तिला आलिंगन दिलं. पण तेवढ्यात परत एक तिने चपळाई केली आणि त्यांच्या मिठीमधून ती परत सुटली आणि पळायला लागली. असं जेव्हा घडलं तेव्हा भगवान शंकरांचा कामाग्नी जास्त भडकला आणि ते तिच्या मागेच पळायला लागले. असा खेळ बराच वेळ चालू होता. बराच वेळ भगवान विष्णूंनी शंकरांना भरपूर वेळ अशा प्रकारची लीला केली त्यांच्याबरोबर. खूप त्यांना पळवलं. सगळं जग बघत होते की कशा प्रकारे मोहिनीने हे लीला केली आणि कशा प्रकारे भगवान शंकर तिच्या मागे लागले. बराच वेळ असं चालू होतं आणि नंतर ती गोष्ट घडली की अर्थात भगवान शंकरांचं सुद्धा वीर्यस्खलन झालं. आणि वीर्यस्खलन जेव्हा भगवान शंकरांचं झालं तेव्हा ते अर्थात पृथ्वीवर पडलं. आणि ते ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडलं त्या त्या ठिकाणी सोन्याच्या आणि चांदीच्या खाणी तयार झाल्या. हे त्यांच्या वीर्याचं बघा काय घडलं ते. म्हणून आज जिथे कुठे या खाणी असतील लक्षात ठेवा, तिथे कुठेतरी भगवान शंकरांचा एखादा थेंब तरी नक्की आला असणार आणि म्हणूनच या खाणी निर्माण झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे भगवान शंकर जे आहेत ते तिच्या मागे धावत राहिले. परंतु जेव्हा ही अशी क्रिया घडली, वीर्यपात जेव्हा झाला, तेव्हा त्यांना थोडंसं भान आलं की अरे हे काय घडलं.
हे काय करत होतो आपण आणि काय घडलं आहे आणि हे कोण करते हे त्यांच्या सगळं लक्षात तेव्हा आलं की आपण त्या भगवंताच्या मायेमुळे अर्थात वेडे झालो, आपल्यावर ह्या मायेने काम केलं. क्षणात त्यांना हे लक्षात आलं. अर्थात हे त्यांना लक्षात आल्यावरती त्यांना त्याचं विशेष आश्चर्य वाटलं नाही. बघा गंमत. ते म्हणाले की भगवंताची शक्ती ही अपरंपारच आहे. माझ्यावर परिणाम केला तर काय मोठी गोष्ट नाही, भगवंत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, असे उद्गार त्यांनी काढले आणि असं त्यांच्या मनामध्ये वाटलं. आणि अर्थात हे सगळं होत असतानाच भगवंत जे आहेत भगवान विष्णूंनी सुद्धा आपलं मूळ रूप धारण केलं. वीर्यस्खलन झाल्यावरती लगेचच त्यांनी मूळ रूप धारण केलं. आणि जेव्हा हे त्यांनी रूप धारण केलं तेव्हा भगवान विष्णू काय म्हणाले ते बघा. काय म्हणाले महादेवांना की हे देवादिदेवा, माझ्या स्त्री रूपाने तुम्ही मायेमुळे नक्कीच मोहित झाला होता, यात शंका नाही आहे. परंतु तरीसुद्धा तुम्ही तुमचं मूळ रूप बदललं नाही. कारण भगवंतानी मानवाचा देह धारण केला होता, मानवी स्त्रीचा देह धारण केला होता. आणि भगवान शंकर हे अर्थात त्यांच्या मूळ रूपामध्ये होते. जटा, गळ्यामध्ये नाग, अर्थात संपूर्ण शरीराला चिताभस्म लावलं आहे, अशा प्रकारचा त्यांचं मूळ रूप आहे. खरं पाहिलं तर इतका अशा प्रकारचा मोह पडूनसुद्धा त्यांनी तिचा उपभोग घेण्यासाठी ठरवलं असतं तर त्यांना परत मनुष्यरूप घेता आलं असतं, कारण ते घेतल्याशिवाय त्यांना उपभोग घेता नसता आला. परंतु त्यांनी आपलं मूळ रूप बदललं नाही. आणि भगवंत हेच म्हणतात विष्णू की तुम्ही माझ्या मायेमुळे नक्कीच मोहित झाला यात शंका नाही, परंतु तुम्ही तुमचं रूप बदलू दिलं नाहीत. तुम्ही तुमचं रूप तसंच ठेवलं, मूळ रूप आहे ते तुम्ही सोडलं नाहीत. जरी माझी माया काम करत होती ते सुद्धा, म्हणजे काही अंशी मायाने काम केलं पण पूर्ण अंशाने नाही केलं, असा त्याचा दुसरा अर्थ झाला. आणि म्हणून भगवान विष्णू त्यांची स्तुती करतात की माझ्या मायेमुळे सगळे लोक पूर्णपणे त्याच्यात मोहित होतात. आपण झालात परंतु फक्त काही भाग किंवा काही टक्के झालेला आहे. त्याने म्हणलं की माझ्या मायेपासून कोणी सुटू शकत नाही, फक्त आपण याला अपवाद आहात. त्यामुळे मायाने काम केलं पण पूर्ण करू शकली नाही, कारण आपण सुद्धा श्रेष्ठ भगवंतापैकी एक आहात. म्हणून आपलं मला कौतुक वाटतं असं भगवान विष्णू जे आहेत ते भगवान शंकरांना म्हणाले. आणि जर आपली ही अवस्था असेल तर इतरांचं काय झालं असेल याचा आपण विचार करा. आपल्याला चुणूक दाखवली एक की माझं हे जे रूप आहे, ह्या रूपाला ज्या ज्या लोकांनी बघितलं त्यांची काय अवस्था झाली असेल याचा आपण विचार करा. मग दैत्य तर काय सोडून द्या, दैत्य तर क्षुद्र आहेत, त्यांच्यामध्ये असेही तमोगुण खूप भरलेलेच आहेत. त्यामुळे दैत्य जर वेडे झाले तर काही मोठी गोष्ट नाही. अमृत काय प्राण पण त्याने दिले असते कदाचित, मागितले असते तर. कारण ही भगवंताची माया आहे, जिला कुठल्याही प्रकारचा तोड नाही, बिनतोड माया ही भगवंताची. आणि अशा प्रकारे जे आहे ते भगवान विष्णू जे आहेत ते भगवान शंकरांविषयी उद्गार करतात की आपण खरोखर धन्य आहात की आपल्यावर माझी माया फक्त थोडीशीच चालली, जास्त चालू शकली नाही, आपण धन्य आहात. असं म्हणून भगवान विष्णूंनी भगवान शंकरांचाच गौरव केला. त्यांनी यांचा गौरव केला, ह्यांनी त्यांचा केला. ते म्हणाले नाही पण काही का असं ना, थोडी तरी वेळ चालली ना, तुम्ही धन्य आहात. आणि भगवान शंकरांनी त्यांना नमस्कार केला, म्हणाले आता आम्हाला निरोप द्या. अर्थात भगवान विष्णूंनी पण त्यांना वंदन केलं की बरं झालं तुम्ही आलात, मला छान वाटलं. आणि अर्थात दोघांनी एकमेकाला अभिवादन केले. आणि मग भगवान शंकर अर्थात आपल्या नंदीवर स्वार झाले आणि पार्वती मातेसह सर्व गणांसह सर्व भूतगणांसह त्यांनी परत एकदा आपल्या कैलास पर्वताकडे प्रयाण केलं. अशा प्रकारे भगवान शंकरांना सुद्धा जे आहे ह्या मायेचा अनुभव आला की भगवंताची माया काय आहे. आणि मग ते म्हणाले बघितलंस, पार्वतीने म्हणाले बघितलंस भगवान विष्णूंची माया कशी आहे.
की मी सर्व कलांचा स्वामी आहे, स्वतंत्र आहे, तरी पण मला सुद्धा काही वेळ मायेपुढे हतबल व्हावं लागलं. तर विचार करा की इतरांचं काय असेल. इतर जे जीव आहेत किंवा इतर जी कोणी लोक आहेत, मग ते देव असतील असुर असतील, त्यांचं भगवंताच्या मायेसमोर काय चालणार आहे. तर माझी ही अवस्था झाली होती, भले काही काळाची झाली. ते पार्वतीला हे पण म्हणाले की जेव्हा मी मागच्या वेळेस 1000 वर्ष समाधी अवस्थेत बसलो होतो आणि जेव्हा मी समाधी सोडली आणि जागृत अवस्थेत झालो, तेव्हा तू मला प्रश्न विचारला होता की तुम्ही कोणाची उपासना करत होता हो. 1000 वर्ष डोळे मिटून बसला होता, मी इथे वाट बघते कधी डोळे उघडतील, आत्ता उघडतील मग उघडतील. कोणाचं तप करत होतात. ते हे आहेत ते भगवंत. हे ते भगवंत आहेत ज्यांची मी उपासना करतो, ज्यांचं नाम मी घेत होतो, ज्यांच्यावर कोणाचंच काही चालत नाही. काळाची सत्तासुद्धा यांच्यावर चालत नाही. वेद यांचं वर्णन करू शकत नाहीत. सगळ्याच्या पलीकडे असलेले हे भगवान विष्णू आहेत, जे मला खूप प्रिय आहेत आणि मी नेहमी त्यांचं ध्यान करतो, त्यांचं नाम घेत असतो. हे भगवान शंकरांचे उद्गार आहेत किंवा हे भगवान शंकर जे आहेत ते आपली पत्नी पार्वती हिच्याशी अशा प्रकारे संवाद दोघांचा चालू आहे. अर्थात भगवान शंकर जे आहेत ते भगवान विष्णूंचे अशा प्रकारे भक्त आहेत. म्हणून जेव्हा काही लोक या मार्गामध्ये आले आणि त्यांना अनुग्रह मिळाला आणि त्यांना जेव्हा रामनाम मिळालं, तेव्हा जस्ट असाच संवाद झाला. तर मी त्यांना तेच म्हणलं की अहो, तुम्ही भगवान शंकरांची खूप चांगली उपासना केली, यात शंकाच नाही आहे. आणि म्हणून भगवान शंकरांनी तुम्हाला इथे पाठवलं अनुग्रह घेण्यासाठी आणि रामनाम दिलं. का? तर भगवान शंकरांची उपासना तुम्ही केली आणि भगवान शंकरांना रामनाम प्रिय आहे आणि म्हणून तुम्हाला रामनाम इथे मिळालं. त्याचं कारण ते आहे की तुमची जी आवडती उपास्य देवता आहे, तिला जी गोष्ट आवडते ती द्यावं असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी तुम्हाला हे नाम दिलं. असं मी त्यांना जस्ट म्हणलं. ते म्हणले अगदी खरंच बरोबर आहे की नक्कीच आहे, असं घडलं आहे. आणि तसं असतंच, ते त्यात शंकाच नाही आहे की आपण जेव्हा कुठल्याही देवतेची उपासना सुरुवातीला करतो, प्रत्येकजण व्यक्ती वेगवेगळ्या देवतेची उपासना करत असते. ज्याला जो आवडेल तो देव असेल, देवी असेल. परंतु त्या देव आणि देवतेची जेव्हा आपण उपासना करतो मनपूर्वक, तेव्हा एक वेळ अशी येते की त्याला असं वाटतं की याला योग्य मार्ग दाखवावा. मग त्याच्यानंतर तो व्यक्ती अशा ठिकाणी पोचतो की जिथे त्याला अनुग्रह मिळू शकतो आणि मग तिथून त्याला जे नाम मिळतं ते अर्थात त्या देवतेच्या इच्छेमुळेच मिळतं किंवा त्या देवतेच्या आशीर्वादामुळेच मिळतं. मग ते देवता असो, एखादे गुरु पण असू शकतात की तुम्ही एखाद्या गुरूंना पसंत करत असाल म्हणून त्यांची उपासना केली असेल, पण त्या गुरूंना माहीत असतं की याला कुठलं नाम द्यायला पाहिजे आणि म्हणून ते सुटेबल ठिकाणी आपल्याला फॉरवर्ड करतात आपल्या भाषेत, असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच भगवान विष्णू जे आहेत त्यांची गंमत अशी की ते नेहमी भगवान शंकरांचं स्मरण करतात आणि भगवान शंकर भगवान विष्णूंचं स्मरण करतात. जेव्हा आपल्याला माहिती आहे की लंकेवरती जेव्हा चढाई करायची होती भगवानाला राम अवतारामध्ये, तेव्हा त्यांनी काय केलं असेल तर अर्थात भगवान शंकरांच्या त्यांनी पिंडीचं पूजन केलं, भगवान शंकरांचं पूजन केलं आणि आशीर्वाद मागितलं की मला असं असं करायचं आहे, आपला आशीर्वाद द्या. रामेश्वरम जे आहे ते अर्थात असं मानलं जातं की भगवान विष्णू रामानेच ते स्थापित केलेलं आहे. रामेश्वरमचं जे पिंड आहे ती, म्हणून ते त्याला रामेश्वर म्हटलं आहे. कारण हे दोघंही देव जे आहेत ते एकमेकाचे अर्थात भक्त आहेत. कोणीही कमी नाही आणि कोणीही जास्त नाही, हे त्याचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ते दोन्ही देव एकमेकाला अशा प्रकारे मानत असतात किंवा अशा प्रकारे ते एकमेकाचं नेहमी कौतुक करत असतात. या कथेमध्ये शुकाचार्य जे आहे, शुकाचार्य परीक्षित राजाला म्हणाले की बाबा रे, मी तुला आता बऱ्याच कथा सांगितल्या आहेत. समुद्र मंथन कसं घडलं, मंद्राचल पर्वत कसा धारण केला भगवंतानी कासव रूप धारण करून,
किंवा अशा बऱ्याच गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत. आणि ही जी सगळी कथा आहे इथपर्यंतची, ही सगळी कथा जी आहे, जो मनुष्य याचं वारंवार श्रवण करतो किंवा कीर्तन करतो. जसं मी म्हटलं की श्रवण करण्याला पुण्य आहे, पण कीर्तन करण्याला पण आहे. अगदी तुम्हाला वाटलं उद्या मला हीच लीला परत ऐकायची किंवा सांगायची, तरी तुम्ही एखादा तो अध्याय वाचा, हाच काल परवाचा चालेल, आणि त्याच्यावरती कोणीतरी सांगण्याचा प्रयत्न करा की हा अध्याय आता वाचन एकाने केले, मी याच्यावरती निरूपण करतो किंवा निरूपण करते, आणि तीच कथा सांगण्याचा प्रयत्न करा. अध्याय समोर ठेवा, तो प्रश्न नाही आहे. कारण हे करण्यात सुद्धा खूप पुण्य आहे. कारण त्याने इथे पण दिलं आहे बघा, की जो मनुष्य वारंवार या कथेचे कीर्तन आणि श्रवण करतो, कीर्तन करणाऱ्यालाही पुण्य, श्रवण करणार, त्याचे प्रयत्न कधीही निष्फळ होत नाहीत. बघा किती चांगली फलश्रुती आहे की तुम्ही असा जर प्रयत्न केलात तर ऐकायलाही मिळेल काही लोकांना, आणि जे प्रयत्न करतील त्यांनासुद्धा त्यांच्या कुठल्याही प्रयत्नाला यश मिळू शकतं, निष्फळ होणार नाही. अशा प्रकारचं याला एक सुंदर असे फलश्रुती पण आहे. शिवाय भगवंताचे जे काही गुण आहेत, ज्या काही लीला आहेत, त्याचं जेव्हा आपण असंही जेव्हा कीर्तन करतो, काही गायन करतो, त्याच्यामुळे सुद्धा अनेक प्रकारची गोष्टी आपल्याला मिळत असतात. आपले क्लेश जे असतात ते नष्ट होऊ शकतात. असं या अध्यायाचं फलश्रुती पण आहे. आणि अशा प्रकारे हे अतिशय सुंदर अशी ही लीला भगवंताने घडवली. या फलश्रुतीमध्ये त्याने अजूनही काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याने हेही सांगितले की जो कोणी त्यांच्या चरणकमलांना शरण जाईल, त्याच्या सर्व कामना ते पूर्ण करू शकतात. अर्थात शरण जाणं कठीण आहे, पण जर आपल्याला शरण जाता आलं तर फार उत्तम. भगवंताच्या जा किंवा गुरूंच्या जा चरणाला शरण जा. चरणाला शरण गेलं तर खूप काही गोष्टी होतात, खूप म्हणजे खूपच होतात. पण तशा प्रकारची शरणागती आपल्याला पत्करता आली पाहिजे, हाच महत्त्वाचा भाग आहे. पण जर आपण अशा प्रकारे जर करू शकलो तर आपल्याला अनेक गोष्टी आपोआप समजतील की काय होतात. पण हे करण्याचा प्रयत्न करून बघा. अशा प्रकारे ही खूप सुंदर अशी कथा त्यांनी सांगितली आहे. भागवतामध्ये ही कथा संपल्यावरती सुद्धा त्यांनी इतरही काही माहिती दिली आहे. इतर मन्वंतर किती होती याची थोडीशी माहिती दिली, की किती मन्वंतर होती आणि प्रत्येक मन्वंतरामध्ये कोण कोण होऊन गेले, किती मनू होते. कारण प्रत्येक मन्वंतर आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस मनू वेगळा होता. प्रत्येक मन्वंतरामध्ये इंद्र वेगळा होता, आणि असे अनेक मन्वंतरं होऊन गेलेली आहेत. जसं त्यांनी म्हणले की बाबा की 9वा मनू जो होता तो वरुणाचा पुत्र दक्षासा वर्णी असा एक पुत्र होऊन गेला, की जो 9वा मनू होणार आहे किंवा होईल असं त्यांनी तेव्हा सांगितलं. आणि त्यावेळेस इंद्र होणार होता. अद्भुत नावाचा एक जो देव आहे तो इंद्र बनणार होता. 10वा मनू जो आहे तो ब्रह्मसावर्णी नावाचा मनी होणार आहे. आणि त्यावेळेस शंभू नावाचा इंद्र असणार आहे. आणि या अवतारामध्ये भगवंतानी म्हणजे भगवान विष्णूंनी विश्वसेनाचा अवतार धारण केलेला आहे. जे विष्णू सहस्रनाममध्ये एक नाव आहे विश्वसेन. या प्रकारचा अवतार अंशावतार आहे हा. त्यांनी या 10व्या मनूच्या वेळेस त्याने हा अवतार धारण केलेला आहे. धर्मसावर्णी नावाचा एक मनू होईल जो 11वा मनू असेल, आणि अर्थात मन्वंतर वेगळं असेल. त्यावेळेस सुद्धा इंद्र जो होईल तो वैधृत नावाचा एक इंद्र होईल. 12वा मनू जो आहे त्याचं नाव असं रुद्र सावर्णी, त्याच्यामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल. 13वा मनू होईल देव सावर्णी, त्यामध्ये इंद्राचं नाव असेल दिव्यस्पती. 14वा जो मनू होईल त्याचं नाव आहे इंद्र सावर्णी,
आणि इंद्राचं नाव असेल त्या शुची. अशा प्रकारचे अनेक जे आहेत ते मन्वंतरे होणार आहेत. अनेक मनू त्याच्यामध्ये होतील आणि प्रत्येक मन्वंतरामध्ये वेगवेगळे इंद्रसुद्धा होणार आहेत. अर्थात मनूंचं काम आहे की ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे पृथ्वीमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवायच्या, प्रजेचं पालन करायचं, उत्पत्ती करायची, हे सगळं काम मनूंकडे दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे ते मनू त्या त्या मन्वंतरामध्ये त्याला कालावधी आहे तेवढ्यात ते त्यांचं सगळं करत असतात. आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा एखाद्या मन्वंतरामध्ये भगवंत अवतार घेतो. त्याला वाटेल तेव्हा की नाही, या मन्वंतरामध्ये खूप काही संकट आलेत, मला अवतार घ्यायचा आहे. भगवंत त्या विशिष्ट वेळेस विशिष्ट प्रकारे परिस्थिती निर्माण करतो आणि अर्थात अवतार धारण करतो. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु अर्थात या ज्या काही गोष्टी होत असतात त्याची नोंद अर्थात आहे सगळ्या ठिकाणी की कुठल्या मनूच्या वेळेस काय गोष्ट घडली आहे. हे सगळं जे आहे ते अनेक वेळा घडत गेलेलं आहे. ही पण माहिती त्याने दिली आहे. त्याचबरोबर शुकमुनी हे पण म्हणाले की तुला माहिती आहे का की जेव्हा समुद्रमंथन घडलं आणि समुद्रमंथनानंतर अर्थात अमृत जे आहे ते देवानं मिळालं. अमृत देवानं मिळाल्यावर देवाने युद्ध केलं, म्हणजे अर्थात युद्ध सुरुवात केली असुरांनी. परंतु त्या युद्धामध्ये असुरांचा पराजय झाला. बहुसंख्य लोक गतप्राण झाले. बलिराजा पराभूत झाला. त्याची सगळी संपत्ती इंद्राने घेतली. पण हे जेव्हा घडलं तेव्हा शुक्राचार्य जे होते त्यांनी सर्व दैत्यांना परत संजीवनी मंत्राचा उपयोग करून जीवित केलं. आणि अर्थात बलिराजा जो होता तो अर्थात जीवित होता परंतु जखमी होता. परंतु आपल्याकडे असलेल्या या शक्तीचा वापर करून शुक्राचार्याने त्याला सुद्धा पूर्ववत बनवलं. आणि जेव्हा तो परत पूर्ववत झाला तेव्हा त्याच्या मनात विचार आला की आता आपल्याला आपली भूमी परत मिळवायला पाहिजे. आणि देवाने जे काही केलं आहे, आमच्या काही गोष्टी चुकल्या असतील परंतु देव आमच्याशी कपटाने वागलेत, म्हणून या देवांना सुद्धा आपल्याला धडा शिकवायला पाहिजे. आणि मग हा धडा शिकवायचा कसा, असा ते विचार करत असताना तिथे भृगु ऋषी जे आहेत किंवा भृगुवंशीय जे ऋषी होते नेमके तिथे आले. अर्थात बलिराजा हा खूप चांगला होता, देवभक्त होता. त्यांनी त्या ऋषींचं स्वागत केलं आणि त्यांची खूप चांगली सेवा केली. आणि अर्थात अशी सेवा घडल्यावरती हे जे सगळे भृगुवंशीय ऋषी जे होते ते अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, बोल राजा, तुला काय पाहिजे, तुझी अशी कुठली इच्छा आहे की जी पूर्ण व्हायची आहे, सांग, तुला आम्ही मदत करू. तेव्हा तो म्हणाला, माझी अशी इच्छा आहे की मला या स्वर्गावर परत एकदा विजय मिळवायचा आहे. आमच्या सगळ्या गोष्टी या देवाने हिरावून घेतल्यात, आमच्यावर अन्याय केला आहे, वरून आम्हालाच त्यांनी सगळ्या गोष्टीपासून लांब टाकून दिलं आहे. तेव्हा या स्वर्गावर मला विजय मिळवायची इच्छा आहे. या संदर्भात तुम्ही जर काही मदत केली तर करा. अर्थात भृगुवंशीय जे ऋषी मुनी होते ते म्हणाले, ठीक आहे आपल्याकडे उपाय याच्यासाठी. आणि मग त्यांनी एक मोठा यज्ञ करायचं ठरवलं, ज्या यज्ञाचं नाव होतं विश्वजित. विश्वजित नावाचा यज्ञ जे ते म्हणले की हा जर आपण केला तर याच्या प्रभावाने तुला बऱ्याचशा गोष्टी साध्य होऊ शकतील, तर हा आपण यज्ञ करूया. अर्थात बलिराजा लगेच म्हणाला की आनंद आहे, मी हा यज्ञ करायला तयार आहे. तयारी सुरू झाली. अनेक प्रकारची हवीद्रव्य आणली गेली, अनेक प्रकारची, अतिशय मोठं असं एक कुंड बनवण्यात आलं, अनेक प्रकारची यज्ञसामुग्री. आणि सगळे भृगुवंशीय जे ब्राह्मण होते किंवा जे ऋषी होते सगळे तिथे त्या ठिकाणी आले. आणि यथावकाश तो यज्ञ त्यांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने तो त्यांनी केला. सगळ्या प्रकारची हवीद्रव्य जी जी अर्पण करायची ती सगळी त्यांनी अर्पण केली. अग्नीला संतुष्ट केलं, कारण अग्नी हा
जो आहे हा मुख आहे देवाचं, म्हणून अग्नीला त्यांनी संतुष्ट केलं. असं म्हणलंच आहे की भगवंताचं मुख जे आहे ते दोन ठिकाणी आहेत. एक म्हणजे अग्नीद्वारे सुद्धा भगवंत अन्न ग्रहण करतो, आणि दुसरं म्हणजे ब्राह्मणांच्याद्वारे किंवा ऋषींच्या मुखातून सुद्धा तो अन्न ग्रहण करत असतो. म्हणून कुठलंही व्रत झाल्यावर आपण म्हणतो की ब्राह्मण भोजन करा. का तर भगवंतानीच असं सांगितलं आहे की तुम्ही जर अग्नीमध्ये जर हविद्रव्य अर्पण केली तर मला भोजन मिळतं, आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही ब्राह्मण भोजन केलं तरीसुद्धा मला हे अन्न मिळतं. आणि म्हणून या भोजनाला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि या ठिकाणी ह्या भृगु ऋषींनी अतिशय सुंदर असा हा विश्वजित नावाचा यज्ञ केला, आणि सगळ्या प्रकारच्या हविद्रव्य त्यांनी अग्नीलाच जे आहेत ती समर्पित केली. त्यामुळे अग्नी संतुष्ट झाला, आणि अर्थात त्याच्या जोडीला भगवंत पण संतुष्ट झाले. आणि त्याच्यामुळे घडलं असं की या यज्ञकुंडामधून एक अतिशय दिव्य असा रथ त्या ठिकाणी प्रगट झाला. रथ अतिशय दिव्य होता. सोनेरी असा त्याला संपूर्ण पत्रा मढवलेला होता, सोन्याच्या पत्रांनी तयार केला होता. घोडे अतिशय अद्वितीय होते. आतमध्ये दिव्य धनुष्य होती. अक्षय भाता होता, कधीही रिकामा न होणारा. त्याच्यात बाण कधीही संपायचे नाही, असे 2 भाते तिकडे होते, अक्षय, ज्यांचा क्षय होत नाही असे. इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी दिव्य कवच सुद्धा रथामध्ये ठेवलेलं होतं. म्हणजे जो कोण युद्ध करेल त्याने ते कवच सुद्धा धारण करायला हरकत नव्हती. आणि अशा प्रकारे हा दिव्य रथ जेव्हा प्रगट झाला, अर्थात तो बलिराजासाठीच आला होता. अर्थात बलिराजाने अतिशय आनंदाने त्या रथाला नमस्कार केला, आणि तो रथ त्याने स्वीकारला. त्याच्या जोडीला त्याचे जे आजोबा होते प्रल्हाद, त्या प्रल्हादाने त्याला एक माळ दिली फुलांची. पण या माळेचं वैशिष्ट्य असं होतं की ही माळ कधीही कोमेजत नव्हती. न कोमेजणारी फुलांची माळ प्रल्हादाने म्हणजे त्याच्या आजोबांनी बलिराजाच्या दिली. शुक्राचार्याने त्याला एक शंख दिला, म्हणाल की हा शंख तू वाजवत जा युद्धाच्या आधी. आणि अशा प्रकारे तो रथ त्याला पूर्ण सज्ज झालेला मिळाला. रथावर तो आरूढ झाला. अर्थात हे सगळे जे ऋषी जमले होते भृगुवंशीय, या सर्व ऋषींनी स्वस्ती वाचन केलं. आणि त्याच्यानंतर ते सगळं झाल्यावर त्यांनी या सर्व ब्राह्मणांना, या सर्व ऋषींना भोजन दिलं, आणि यथावकाश त्यांना भरपूर असं दक्षिणा पण त्यांनी दिली. आणि नंतर बलिराजाने या सर्वांना नमस्कार केला, त्यांना प्रदक्षिणा घातली, आणि त्यांचा आशीर्वाद ग्रहण केला. त्यांनी पण सांगितलं की विजयी भव, अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांनी घेतला. आणि मग तो त्या दिव्य रथावर स्वार झाला. जाण्यापूर्वी अर्थात त्यांनी आपल्या आजोबांचाही आशीर्वाद घेतला, प्रल्हादाचा. त्यांनी पण आशीर्वाद दिला की विजयी भव. आणि अशा प्रकारे बलिराजाचा ह्या दिव्य रथावर स्वार झाला. स्वार झाल्यावरती पहिलं काम त्यांनी काय केलं असेल तर तिथे जे दिव्य कवच ठेवलं होतं ते दिव्य कवच त्यांनी पहिलं परिधान केलं. अभेद्य कवच होतं की ज्याला कुठलाही बाण छेदू शकत नव्हता. धनुष्यबाण त्यांनी ग्रहण केलं, ज्या भात्यामध्ये बाण कधीही संपत नव्हते. असे 2 तिथे अक्षय भाते होते, ते त्यांनी धारण केले. दिव्य असं धनुष्य घेतलं. रथामध्ये अजूनही अनेक प्रकारची दिव्य आयुध ठेवलेली होती. रथ संपला भरलेला सगळ्या प्रकारच्या हत्यारांनी. अशा प्रकारे ह्या दिव्य रथामध्ये तो स्वार झाला. जेव्हा तो स्वार झाला तेव्हा अतिशय सुंदर असं एक दृश्य दिसत होतं की जसा अग्निकुंडामध्ये दिसतो तसा तो दैदिप्यमान दिसत होता. अतिशय रथ जो आहे त्याच्याभोवती सगळी प्रभा पसरलेली, कारण दिव्य रथ होता. आणि ऋषींच्या कृपेमुळे आणि आशीर्वादामुळे त्याच्या स्वतःवर पण खूप चांगल्या प्रकारची प्रभा आली होती. आणि मग अशा प्रकारे रथावर तो सज्ज झाला, आणि त्यांनी आपल्या असुर सेनेला सांगितले की चला आपल्याला आता युद्ध करायचं आहे.
तयारीला लागा. अर्थात असुर तयारच होते. असुरांना माहीत होतं की आपला राजा काय करतोय. त्याला माहीत होतं की तो यज्ञ करतो आणि यज्ञानंतर त्याला जर आशीर्वाद प्राप्त झाला तर आपल्याला यज्ञ झाल्या पहिलं युद्धच करायचं. म्हणून असुर तयारीतच होते की कधी आमचे महाराज सांगतात आणि आम्ही कधी करतो. आणि अर्थात सगळी चतुरंग सेना घेतली बलिराजाने. प्रचंड होती सेना, विशाल. आणि ती सेना त्यांनी घेतली आणि अर्थात त्यांनी सरळ स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्राची राजधानी अमरावती हिच्यावर त्यांनी सरळ सरळ चढाई केली. अमरावती म्हणजे इंद्राचं जे नगर आहे ते अतिशय सुंदर होतं. सगळ्या प्रकारची सुंदर सुंदर उपवनं तिथे होती. सगळ्या प्रकारची फुलं झाडं होती, फळं झाडं होती, अनेक पशु होते, अनेक पक्षी होते, सुंदर सुंदर असे सरोवर होते, अनेक प्रकारची विमानं तिथे होती. कारण हे सुद्धा नगर जे ते विश्वकर्मानेच तयार केलं होतं. अनेक प्रकारची विमानं पण तिथे ठेवली होती देवांना फिरण्यासाठी. अनेक सुंदर सुंदर अप्सरा तिथे होत्या ज्या विहार करत होत्या. त्या ठिकाणी काही मध्ये मध्ये राहण्याच्या जागा पण होत्या, जर वाटलं तर निवास करता यावा. त्याही अतिशय सुंदर होत्या. त्या संपूर्ण राहण्याच्या जागेमध्ये त्या महालांमध्ये छोट्या छोट्या अतिशय सुंदर अशा सेविका होत्या की ज्यांच्याकडे बघितले तर कोणीही आकृष्ट होईल. आणि ते सगळे जे राहण्याच्या जागा होत्या, सुंदर सुंदर महाल होते, सगळ्या प्रकारच्या सुखसुविधांनी पूर्णपणे भरलेले होते. आणि अशा प्रकारे हे अमरावती जे होतं हे पूर्णपणे अतिशय सुंदर अशी नगरी होती. आणि याच अमरावतीवर म्हणजे इंद्राच्या राजधानीवर बलिराजाने आपल्या दैत्य सेनेसह चढाई केली. त्यांनी नेहमीप्रमाणे आपली सेना चारी बाजूने त्याने वेढा घातला. जसा वेढा घालायची पद्धत होती पूर्वी किल्ल्याला वगैरे, तसं त्यांनी ह्या अमरावती नगरीला चारी बाजूने घेरलं. घेरल्यावरती त्यांनी तो शंख आपल्या हातात घेतला, तो शुक्राचार्याने दिला होता. आणि तो जोरात त्यांनी शंख फुंकला. प्रचंड आवाज झाला. इंद्राने आपल्या नगरीतूनच बघितलं बाहेर चतुरंग सेना उभी आहे. पूर्ण अमरावती नगरीला वेढा घातलेला आहे. आणि स्वतः बलिराजा जो आहे तो दिव्य रथावर आरूढ होऊन आपली वाट बघतो की कधी देव येत आहेत युद्ध करायला. त्याने हे सगळं बघितलं की आता यावेळेस काय खरं दिसत नाही, खूप तयारी केलेली दिसते. आणि इंद्राने काय केलं असेल तर त्याने अर्थात काही देव आपल्याबरोबर घेतले आणि तो सरळ गेला बृहस्पतींकडे, त्यांचे गुरूंकडे गेला आणि म्हणाला की गुरुवर्य, आपला सल्ला मला पाहिजे की आपला पारंपरिक शत्रू असुर आणि त्यांचा पारंपरिक राजा म्हणजे बली हा परत एकदा असुरांना घेऊन युद्धासाठी आला आहे. मला हे समजत नाही की अशा प्रकारे हा कसा येऊ शकला. त्याचा पराभव आपण केला होता आत्ताच काही कालापूर्वी. पण हा इतकी मोठी सेना घेऊन इतक्या उत्साहाने आणि इतक्या जोरात कसा काय आला, याचं मला आश्चर्य वाटतं की असं कसं घडू शकते ज्यांचा मी इतका पराभव केला आहे. आणि तो ज्या प्रकारे त्यांनी तयारी करून ते आलेत, असं वाटतं की त्यांच्याशी यावेळेस आम्हाला युद्ध करणं कदाचित कठीण होऊ शकतं, कारण त्यांचं सामर्थ्य वाढलं आहे असं आम्हाला भासतं आहे. पण हे कसं वाढलं, काय वाढलं, काही समजायला मार्ग नाही. पण आम्हाला अशा प्रकारचं मनात वाटते की दैत्यांची शक्ती वाढलेली आहे आणि म्हणूनच ते इथे युद्ध करायसाठी आलेत. तेव्हा काय खरं आणि काय खोटं आम्हाला माहीत नाही. काय करावं हेही समजत नाही आहे. युद्ध करावं का न करावं. कारण बलिराजासुद्धा स्वतः अतिशय तेजस्वी दिसतोय. काहीतरी गोड बंगाल आहे त्याच्याकडे. इतकं बळ आणि त्याच्या शरीरावर इतकं तेज कुठून आलं हे आम्हाला काही समजत नाही आहे. आणि इतकी तयारी त्यांनी कशी केली. तेव्हा आपणच आम्हाला सल्ला द्या. आपण आमचे गुरु आहात, आपण अंतर्ज्ञानी पण आहात. तेव्हा कृपा करून आम्हाला सल्ला द्या की अशा काळी आम्ही काय करावं. हे कसं घडलं, काय घडलं हे पण आम्हाला समजलं नाही, ते मी सांगा. तेव्हा अर्थात देवांचे गुरु जे आहेत ते बृहस्पती हे इंद्राला म्हणाले की बाबा रे, असं घडण्याचं कारण म्हणजे हे भृगुवंशीय जे ऋषीमुनी आहेत
त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यज्ञ केला आणि भगवंताची कृपा त्याच्यावर झाली आणि म्हणून अजिंक्य असा हा रथ जो आहे तो त्या यज्ञामधून मिळालेला आहे. आणि त्यामुळे आता बलिराजा आणि त्याच्या सर्व असुरांची शक्ती खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्यासमोर युद्धासाठी कोणीही टिकू शकणार नाही. तेव्हा तुम्ही या ठिकाणी युद्ध करावा असं मला वाटत नाही. माझा सल्ला हा आहे की आता युद्ध करणं बरोबर होणार नाही, कारण अशा स्थितीमध्ये त्याच्याशी फक्त आणि फक्त भगवंतच लढू शकतात. बाकी कोणीही कोणाकडेही लढण्याची शक्ती नाही. तेव्हा माझा सल्ला असा आहे की तुम्ही इथून पलायन करावं. चक्क तुम्ही स्वर्गलोक सोडून द्या आणि कुठेतरी लपून बसा आणि जोपर्यंत अनुकूल वेळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला लपून राहायचं हे लक्षात ठेवा. कारण आता शत्रूचा काळ जो आहे तो प्रबळ आहे, तुमचा काळ जो आहे तो प्रबळ नाही. तेव्हा अनुकूल काळ येण्याची वाट बघण्याशिवाय तुमच्या हातात इतर काहीही नाही. युद्ध केलं तर पराभव निश्चित आहे. तेव्हा तुम्ही माझा सल्ला जर विचारत असाल तर माझा सल्ला हा आहे की स्वर्गलोक सोडून कुठेतरी एखाद्या सुरक्षित जागी लपून बसा आणि अनुकूल वेळ येईपर्यंत वाट बघा तिथेच, असा सल्ला त्यांनी दिला. तेव्हा देव म्हणाले अनुकूल होईपर्यंत वाट बघा हे ठीक आहे, पण अनुकूल कधी होणार? अनुकूल कधी होईल आणि होऊ शकतं का? कसं अनुकूल होईल हे पण सांगा ना. आता हे ज्या प्रकारे त्यांनी एवढं सगळं मिळवलं आहे हे अनुकूलच आहे त्याच्यासाठी. ते त्यांच्यासाठी प्रतिकूल कसं बनणार? ते कशामुळे होईल? तेव्हा देवगुरूंनी सांगितलं की काय आहे की त्यांना ही शक्ती कोणामुळे मिळाली आहे? या ऋषींमुळे मिळाली. हे भृगुवंशीय ऋषीमुनी आहेत, त्यांनी ही सगळं करून दिलं. पण जेव्हा हा राजा आणि त्याचे दैत्य जे आहेत ते जेव्हा ह्याच लोकांचा तिरस्कार करतील, या ब्राह्मणांचा, तेव्हा त्यांची जी काही शक्ती आहे ती सगळी नष्ट होईल. म्हणजे जिथून मिळाली तिथून ती नष्ट होईल, परंतु ज्यांच्यामुळे मिळाली त्यांचा ह्याने तिरस्कार केला तर असं होईल नक्कीच. आणि हे घडल्यावरती मग तुम्ही असं समजा की यांनी असा तिरस्कार केला म्हणजे त्यांची शक्ती गेली आणि मग तुम्ही परत युद्ध करू शकता. पण तोपर्यंत तुम्हाला वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा वाट बघा, याच्याकडे नजर ठेवा की हे कधी या ब्राह्मणांचा किंवा ऋषींचा तिरस्कार करतात. जेव्हा ते करतील समजा की त्यांचा नाशच झाला. अशा प्रकारे बृहस्पतीने देवांना सल्ला दिला आणि अर्थात त्यांचा सल्ला देवांनी मानला. सर्व देवांनी आपल्या स्वेच्छेनुसार वेगवेगळी रूपं धारण केली आणि स्वर्ग मात्र सोडून दिला. सगळे देव कुठे ना कुठे जाऊन लपून राहिले. इकडे बलिराजा जो आहे तो तिथे आला, त्याने बघितलं आतमध्ये काही दिसत नाही हालचाल, सगळे सामसूम दिसते, कोणी युद्धासाठी पुढे येत नाही. तेव्हा त्याला लक्षात आलं की बहुतेक हे सगळे पळून गेले असतील. आणि खरोखर जेव्हा तो आपली सेना घेऊन आत गेला तेव्हा कुठलाही प्रतिकार कोणी केला नाही, कारण आत कोणी नव्हतंच. संपूर्ण जे आहे हे रिकामं झालं होतं देवलोक. अमरावती नगरी जी आहे ती पूर्ण रिकामी झाली होती आणि अर्थात त्या नगरीवरती दैत्यांनी आपला कब्जा केला, जिंकून घेतला. आणि स्वर्गलोक जिंकल्यावरती बाकीचे लोक जिंकणं काय मोठी गोष्ट होती बलीसाठी. आणि म्हणून स्वर्गलोक जिंकल्यानंतर त्यांनी बाकीची जी लोक होती, जसं मानवलोक किंवा पृथ्वी, हे सगळं त्यांनी जिंकून घेतलं आणि तिन्ही लोकांचा स्वामी तो बनला. बलिराजा विश्वविजयी झाला. हे घडल्यावरती जे भृगूचे जे शिष्य होते ते तिथे आले आणि ते म्हणाले की अजून एक काम कर राजा, तू हे सगळं चांगलं करतोस तर तू 100 अश्वमेध यज्ञसुद्धा कर. आणि मग त्यांनी ते 100 अश्वमेध यज्ञसुद्धा त्याच्याकडून करून घेतले. आणि अर्थात त्यामुळे बलिराजा जो आहे तो खरोखरच खूप दैदिप्यमान झाला. 100 यज्ञ करणं काही साधी गोष्ट नाही. इंद्रपदासाठी असं तुम्ही म्हणू शकता की आपल्या भाषेत क्वालिफाय झाला.
इंद्रपदसुद्धा त्याला मिळू शकत होतं. अशा प्रकारची शक्ती त्याला जी आहे ती प्राप्त झाली होती. आणि अशा प्रकारे हा बलिराजा आहे तो या पृथ्वी तलावर नव्हे या तिन्ही लोकांचा स्वामी बनून युद्ध न करता आता पुढे फक्त शांतपणे सगळ्या गोष्टीचा उपभोग घ्यायला लागला. आणि अशा प्रकारे हे घडलं. मग पुढे काय झालं की देवांना हे स्थिती किती दिवस सहन करावी लागली. देवांना उपाय मिळाला की नाही मिळाला. या सर्व प्रश्नांची उत्तरं अर्थात आपण पुढल्या भागामध्ये बघणार आहोत. या ठिकाणी भाग क्रमांक 74 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.